सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका सामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय 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 रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आज सुरेल आवाजात एखाद वेळ म्हणण्याची आणि ऐकण्याची समर्थांना इच्छा असेल, त्यामुळे संध्याने म्हटलं ही संध्या काय आणि ती संध्या काय, भेदरहित राहणं हे आपल्याला महत्वाचं आहे आणि तेच आजच्या समासात आहे. त्यामुळे कदाचित तरी ते दाखवून दिलं असावं. आजचा आपला दशक 9, समास दुसरा, ब्रह्मनिरूपण आहे. दशक 9 ते दशक 15 सप्त संकेत आहेत. हे आपण मागच्या वेळी बघितलं होतं. आणि साधन चतुष्टयाची बैठक परिपूर्ण झाल्यानंतर चित्तशुद्धी होऊन आता आपल्याला हे सप्त संकेत जर आपण आपल्या आचरणात आणले, त्यातला कुठलाही एक संकेत, नवविधा भक्तीमध्ये जसं आपण म्हणतो कोणतीही एक भक्ती आणा, पण ती शेवटपर्यंत न्या. तसं कदाचित इथे सप्त संकेत सुद्धा असेच आहेत. सप्तही एकरूप, कारण ती ओवी आपण मागच्या वेळेला बघितली होती. दशक 4 समास 4 ओवी 8, त्या ओवीचं इथे विस्तृत स्वरूप दशक 9 ते दशक 15 पर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. एक 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 त्यातला गुण आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय: संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एकरूप. हे जे 7 आहे त्यातली सहज स्थिती जी आहे ती आपण आता 9व्या दशकामध्ये पाहत आहोत. हे 9व्या दशकामध्ये ती पाहताना सुरुवातीला ब्रह्म आणि माया याचा उल्लेख आपल्याला दरवेळी येणार आहे, पण तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून येणार आहे. आता इथे भेदरहित जीवन आपल्याला कसं जगता येईल हे त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार हा 9वा दशक जो आहे तो परिपूर्णरित्या मांडलेला आहे. आपल्या आचरणात कसं आलं पाहिजे ते. भक्ती केली की मिळतं, अमकं केलं की मिळतं, तमकं केलं की मिळतं, पण करायचं कसं हे महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं की दृश्याचं निरसन केलं की आपल्याला आत्मज्ञान होतं. हे वाक्य आपलं पाठ आहे. कारण याच्या पूर्वी आपल्याला सांगितलं ह्या बाहेरच्या दृश्याचं निरसन करा, त्याच्या मागचं तत्व पहा. म्हणणं सोपं आहे, पण आचरणात आणणं कठीण आहे. आणि हळूहळू ते आचरणात आणलं की आपल्याला सर्वाभूती परमेश्वर दिसायला लागतो. आणि तेच आपल्याला ब्रह्मनिरूपण किंवा हे पुढचे जे दशक आहेत, समास आहे, त्याच्यामधनं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे इथे अनुभव महत्वाचा आहे. आता आपण अनुभवाकडे जातोय. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत घेत पुढे जायचंय. आता आपल्याला पर्यंत आपण जर विचार केला तर आपल्याला शास्त्राचा अनुभव आहे. शास्त्र प्रचिती थोडीशी आलेली आहे. हा, असं असं शास्त्रांमध्ये सांगितलं. आपण सगळी शास्त्र वाचली असं नाही, पण जे काही वाचलं त्याच्यावरनं आपल्याला ही अनुभूती आली आहे. अमृत अनुभव वाचला, हरिपाठ वाचला, सोपं सोपं. मी अगदी काही उपनिषद वाचली वगैरे असंही म्हणत नाही, कारण उपनिषदातलंच सगळं या सगळ्यांमध्ये सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ज्याला जी पद्धत रुचेल त्या पद्धतीने तो गेला की आपोआपच त्याचा त्याचा अनुभव त्याला येतो. हा अनुभव महत्वाचा आहे आणि हा अनुभव येण्यासाठी पूर्णपणे निष्ठा, श्रद्धा आणि आत्मसमर्पण झालं पाहिजे. म्हणून हे सप्तही एकरूप असं त्यांनी म्हटलंय. मग संगत त्याग करायचंय, आत्मनिवेदन करायचंय, विदेह स्थिती अंगी बाळगायचे, अलिप्तपणा आला पाहिजे, सहज स्थिती आली पाहिजे. हा सहज स्थितीचा भाग आपल्याला 9व्या दशकात सांगितलाय, उन्मनी आणि विज्ञान. आता कसं शक्य आहे, पण संगत त्याग शक्य आहे की नाही बघा. हळूहळू एकेका गोष्टीचा मनाने त्याग करणं. याचा अर्थ चांगलं चांगलं करायचं नाही, कुठे जायचं नाही, असं बिलकुल नाही. सगळ्यात राहून सगळ्याचा संगत्याग करता आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. कारण आपण सगळ्यात गेलोच नाही तर आपण एकदमच एकीकडे फेकले जाऊ. आणि आपण समाजप्रिय आहोत, एकदम आपल्याला हे सगळं करणं शक्य नाही. आपल्याला लोकांमध्ये राहून, लोकांच्यात राहून
पण तरी सुद्धा तो तो आनंद त्या त्या वेळेला घेऊन त्यातनं अलिप्त राहता आलं पाहिजे. कुठेतरी आपलं अंग हळूहळू काढून घेता आलं पाहिजे, विशेषतः संसारात. सगळं करायचं, पण सगळं करून पुन्हा मी केलं हे करते पण आलं पाहिजे. काही गरज नाही हे बोलायची की मी करते करते, हे लोकांना दिसतं ना. मग गरज नाही सांगायची, ते आपल्या कृतीतून कळलं पाहिजे. म्हणून सगळ्यामध्ये राहून सगळं करायचं, जे आत्ता गरजेचं आहे, प्रायोरिटी कोणती आहे ही लक्षात ठेवून करायचंय. पण ते करत असताना अनुसंधान मात्र भगवंताशी करायचं. स्वयंपाक करते, पण जरी हा नैवेद्य मला दाखवता आला नाही आला, देवाची पूजा करताना जमलं नाही जमलं, कारण आधी डबे भरले नामकं केलं, पण तरी सुद्धा मनाने पोळी झाल्यानंतर मनाने आपण भगवंताला म्हणू शकतो, गरम गरम पोळी खाऊन घे बरं आता. हे कुठेतरी अनुसंधान तिथे असायला पाहिजे. मग हळूहळू एक 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 गोष्ट नंतर नैवेद्य दाखवून तुला जमलं तर. सगळ्याच वेळेला आपल्याला नैवेद्य सगळ्या गोष्टींचा दाखवायला जमतो असं नाही. पण आपण तोंडात टाकताना तो आत्मारामच खात असतो ही भावना असली म्हणजे झालं. हे रामकृष्ण परमहंस म्हणायचे ना, मला मिठाई नाही खाता आली म्हणून कुठे बिघडलं. सगळ्यांच्या मुखातून मीच खातोय, हा सर्व भेदरहित भाव जो आहे ना, तो महत्वाचा आहे. तो या ब्रह्मनिरूपण किंवा ह्या पुढच्या समासांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस सांगितलंय. ही सहज स्थिती घडली पाहिजे. लोकांना दाखवण्यासाठी हे काही करायचं नाही, आपल्या मनातच करायचं. नाही तर उगीच प्रदर्शन केलं की लोकही म्हणतात ह्यांचं प्रदर्शनच जास्त असतं. प्रदर्शनाची आपल्याला गरज नाही, दर्शनाची आपल्याला गरज आहे. त्यामुळे त्याचं दर्शन हे स्वरूपानुसंधान संत ठेवतात असं आपण ऐकलेलं आहे. आपल्यालाही ते जमू शकतं, जर सातत्याने त्याची आपण सुरुवात केली तर आपल्याला ते जमू शकतं. आता हा दुसरा जो समास आहे, ब्रह्मनिरूपण, अनुभव इथे महत्वाचा आहे. आणि हे अनुभव असे छोटे छोटे अनुभव घेत घेतच मोठा ज्ञानाचा अनुभव आपल्याला येत असतो. पण हे छोटे छोटे आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. आणि ते आचरणात आणण्यासाठी त्यांनी सुरुवात करताना असं म्हटलेलं आहे, कारण मागच्या समासाशी हा समास निगडीत आहे. एकात एक गुंफलेले समास त्या दृष्टिकोनातनच आहेत. जसं मागच्या समासाशी निगडीत हे ब्रह्मनिरूपण आहे, ते म्हणजे काय विस्तार केलाय, तर निराकार म्हणजे काय आहे मागच्या समासाची सुरुवात आहे. आता इथे ते म्हणतात, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतचे असे सर्व काळ श्रीराम. म्हणजे जे जे काही आकार आहे, जो जो काही दृष्टीचा विषय आहे, हे पुढच्या ह्याच्यात लगेचच त्यांनी 7व्या ओळीमध्ये सांगितलंय. दृष्टीचा विषय दृश्य, तोची झाली सादृश्य, तेणे दृष्टी पावे संतोष, परी ते देखणे नव्हे. आता जे जे काही आकार साकार दिसे ते ते कल्पांती नासे, उपजे ते नासे आपल्याला माहिती आहे. यन दृष्टम तद नष्टम, हेही आपल्याला माहिती आहे, श्रुती वचन आहे. पण ती श्रुती वाचायला ते उपनिषद कदाचित वाचलं नाही, काही केलं नाही, पण इथे आपल्याला कळतंय ना. कुठलेही संत झाले तरी ते सांगताना आपल्याला त्यांच्या त्यांच्या सोप्या शब्दामध्ये सांगत जातात, म्हणून तर ते संत असतात. आणि ते संत जे आहेत ते सोप्या शब्दामध्ये सांगून आपल्याला आपलंसं करून टाकतात. मग आपल्याला श्रुती शास्त्र वचन तसं म्हटलं तर पाहायची गरज नाही, आपण वाचावं, त्यामध्ये आपल्याला आणखी ज्ञान मिळतं. उपनिषदांची माहिती करून घ्यावी, काही हरकत नाही, उत्तम आहे ते. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना मूळ ते आचरणात आणलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आपण शास्त्रपंडित जास्त होतो, त्याच्यावरती खलबत करत बसतो, पण आपल्या आचरणात काय येतं हे आपल्याला समजत नाही. ते संत आपल्याला सोप्या शब्दामध्ये सांगतात, म्हणून संतांचा महिमा जास्त आहे. आणि ते आपल्याला सोप्या शब्दात आपल्या आचरणात सांगायला जात नाही तसं कर तसं कर, पण त्यांच्या आचरणात आपल्या लक्षात येतं की हे यांनी अनुभव घेतलेला आहे. मग हे जे जे काही साकार आहे ते सगळं कल्पांती म्हणजे शेवटी नाशच पावणार आहे. याचा विस्तार सगळा त्यांनी इथे सांगितलंय, की साकार जे आहे ते दृष्टीचा विषय आहे. तो आपल्या पंच ज्ञानेंद्रियांचा विषय आहे, विषयांचा विषय आहे.
म्हणून दृष्टीचा विषय दृश्य, दृष्टीने पाहणं हा त्याचा विषय, तो झाली या सादृश्य. तर ते आपल्याला मिळालं. मला जर एखादं सुंदर चित्र पाहायचंय आणि ते चित्र मला पाहायला मिळालं, हिमालयाचं चित्र पाहायचंय असं मी म्हंटल, आणि मला ते इतकं अगदी डिट्टो जसं न तसं हिमालय, म्हणजे 3 डायमेन्शियल, की मला असं वाटलं की मी त्या हिमालयावरच गेले. इतका मला ते चित्र बघून आनंद झाला. म्हणजे दृष्टीचा विषय दृश्य तोची झाली असा दृश्य, तेथे दृष्टी पावे संतोष. आपोआपच मला आनंद झाला. माझ्या डोळ्यांनी तो आनंद माझ्या मनापर्यंत आणून दिला, आणि मनाला माझ्या आनंद होतो. आनंद डोळ्यांना होत नाही, आनंद मनाला होतो. कारण टॅक्स सगळा मनाकडे जातो. आपण जसं राहतो आणि कॉर्पोरेशनला टॅक्स भरतो, सगळीकडे टॅक्स भरतो, तशा पद्धतीने मन सगळा टॅक्स वसूल करत असतं. मग तो डोळ्याचा असू दे, मग तो हाताचा असू दे, कानांचा असू दे, बोलण्याचा असू दे, कुठलाही. म्हणून दृष्टीचा विषय दृश्य तोची जालिया सादृश्य, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ऐतरेय उपनिषदामध्ये एक विराट पुरुषाची कल्पना केलेली आहे. माणूस हाच विराट पुरुष आहे. माणूस हा त्याचं छोटं मॉडेल आहे म्हटलं तरी हरकत नाही विराट पुरुषाचं. कारण तो प्रत्येकाच्या हृदयात आहे, तसा तो विश्वाच्या हृदयामध्ये आहे. अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा परब्रह्माने माणूस निर्माण केला, त्यावेळेला त्याला इंद्रिय निर्माण केली, आणि त्या त्या इंद्रियाच्या त्या त्या देवता निर्माण केल्या. त्यांना तिथे स्थित व्हायला सांगितलं. त्या त्या देवतांना त्या त्या इंद्रियांच्या ठिकाणी, म्हणजे जसं डोळ्यांची देवता आदित्य, कानांची देवता दिशा, आता प्रत्येक सांगत नाही बसत, पण रुद्रामध्ये हे आपल्याला दिशा सगळ्या बघायला मिळतात. रुद्र वाचलं तर त्याच्यामध्ये ते आहे. डोळ्यांची देवता आदित्य, कानांची देवता दिशा, त्या त्या देवतांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन राहा, त्या ठिकाणी स्थित व्हा. पण त्या देवतांच्या बरोबर, इंद्रियांच्या बरोबर त्या देवतांनाही भूक लहान लागली, कारण देवताच आहेत त्या आपल्यासारख्याच आहेत, फक्त आपल्यापेक्षा सुपरलेटिव्ह डिग्री, बाकी काही नाही. तर ते, त्यांना भूक तहान लागली आणि त्या म्हणाल्या आम्हाला काहीतरी पाहिजे, आम्हाला काहीतरी खायला पाहिजे, आम्हाला काहीतरी दृष्टीचे, जसं त्यांनी सांगितलं की दृश्य हे दृष्टीचा विषय, हे आम्हाला विषय खायला पुरवले पाहिजेत, पंचविषय. ते आपल्याला माहिती आहे. आता इंद्रियात आम्हाला स्थान द्या असं म्हटल्यानंतर त्यांना भूक आणि तहान दोन्ही आलं. आता हे भूक आणि तहान आल्यानंतर ते भगवंत म्हणाले की तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, तुम्ही त्या इंद्रियामध्ये स्थित व्हा, तिथे तुम्हाला ते आहुती मिळेल. जसं आपण यज्ञात आहुती घातली की ती भगवंतापर्यंत पोहोचते, अग्निमुख असं म्हटलेलं आहे देवतांचं. आहुती जी घेतली जाते तो भाग तिथे त्यांना दिला जातो, त्या त्या देवतेला. तशा ते काम अग्नीच आहे. तशा पद्धतीने इंद्रियामध्ये तुम्ही स्थित व्हा, तुम्हाला वेगवेगळ्या जागा द्यायची काही गरज नाही, त्या त्या इंद्रियामध्ये जे जी देवता आहे तिथे तिथे त्यांनी राहावं आणि त्याच्याबरोबर एकत्र भोग घ्यावा. आता या प्रत्यक्ष इंद्रियाबरोबरच तुम्हाला हे खाद्यही प्राप्त होईल. म्हणजे डोळ्यांनी पाहणं, प्रत्येक इंद्रियाला भूक आहे, आणि ही भूक तहान भागवण्यासाठी ज्या देवता आहेत त्याही त्यांची भूक तहान तिथे भागवतात. दृष्टीचा विषय दृश्य म्हणजे आपण चांगलं वाईट पाहणं. आता इथे आपली साधन चतुष्टयाची बैठक पूर्ण झालेली आहे. आपण आता संगत त्याग निवेदन वगैरे या सप्त सूत्रीवरती जातोय, आणि हे सगळं करत असताना चित्तशुद्धी झाल्यावर आपण काही वाईट पाहणं अपेक्षित नाहीच आहे. जे काही पाहायचंय ते भगवंताचं रूप, जे काही ऐकायचंय ते त्याचं, इथपर्यंत आपण नवविधा भक्तीतून पुढे आलेलो आहोत. सगळं शास्त्रीय ज्ञान आपल्याला झालेलं आहे, शास्त्राचं. शास्त्रीय म्हणजे शास्त्रांमधलं. आणि आता ते आचरणात आणणं महत्वाचं आहे. ते महत्वाचं, ती प्रक्रिया 9 ते 15 मध्ये आपल्याला सांगितलेली आहे की आपण काय करायचं. आणि जे करायचंय ते लोकांना सांगायला जायची अजिबात आवश्यकता नाही, त्याला प्रदर्शन म्हणतात. पण ते हळूहळू आपल्याच मनामधनं आपणच आपलं आचरणात आणायचं आणि शांत बसायचं. त्याची कुठेतरी परिपक्वता आली की आपोआपच आपण काय करतोय हे लोकांना सांगायची गरज उरत नाही. ते आपोआपच लोकांच्या लक्षात येतं कोण व्यक्ती कशी आहे.
कोण काय उपभोग घेत आहे या पद्धतीने लक्षात येतं. त्यामुळे प्रत्येक इंद्रियाला भूक आहे. आणि दृष्टीचा विषय हा दृश्य, असं एक उदाहरण घेतलं तर चांगलं वाईट पाहणं या दोन्ही विषय तिथे आहेत. चांगलंही पाहू शकतो, वाईटही पाहू शकतो, पण ती डोळ्यांची भूक आहे. पण डोळ्यांची भूक संत सज्जनांच्या संगतीत राहून चांगल्या दृष्टिकोनातनं भगवंताकडे वळते. भगवंतच असं नाही, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, म्हणून सर्व जगामध्ये किंवा जे जे काही दृश्य विश्व आहे त्या प्रत्येकामध्ये ती त्याच दृष्टिकोनातून बघते. ऐकणं ही कानाची म्हणजे श्रवण, श्रवण ज्याला म्हणतात, कानाची श्रवण इंद्रियाची ती भूक आहे. ऐकणं चांगलं, भगवंताचं ऐक. चव घेणं, चव घेणं ही जिभेची म्हणजे रसना ज्याला म्हटलं जातं, ती त्या इंद्रियाची भूक आहे. प्रत्येकाची भूक अशी आहे. स्पर्श करणं ही त्वचेंद्रियाची. जिभेच्या बाबतीमध्ये दोन आहे. खाण्याची, जसं मी परवा म्हटलं, खूप पाऊस पडला, आपापच सगळ्यांनी भजी केली होती, मी पण खाल्ली. त्याचं नंतर लक्षात आलं की ते आपल्याला भोगावं लागणार आहे, ते कमीत प्रमाणात खावं. पण जिव्हा आमची तशी थांबत नाही ना, वा काय छान झालं, वा काय छान झालं, चाललंय घासा बरोबर घा, असं सगळ्यांचीच अवस्था असते. कारण अजून जिभेवरती बोलण्याच्या बाबतीत एक वेळ ताबा लवकर येऊ शकतो, पण जिव्हा रसना खाण्याच्या बाबतीत तो यायला वेळ लागतो. डायबिटीस झाला तरी पेढा थोडासा खावासा वाटतो, काही गरज नाही. देवाचा आहे, नमस्कार करावा, दुसऱ्या कोणाला तरी द्यावा, तो खाल्ल्यासारखी भावना मनात ठेवावी, बस झालं. मग सगळ्यांच्या मुखाने मी खातो तेव्हा सिद्ध होतं, रामकृष्ण परमहंस म्हणतात ते. पण आपल्याला त्याला बराच वेळ लागतो. ही त्वचेंद्रियांची भूक ही स्पर्श आहे. तसंच गंध देणं ही घाणेंद्रियाची भूक आहे. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध ते झाली या सादृश्य, म्हणजे ती भूक पूर्ण झाली. आणि त्याचं सो गंमत आहे बरं का. मिठाई खायची नाही, पण प्रचंड आवडते, असं एक उदाहरण आपण घेतलं. मला मला आवडते असं म्हणूया, मला प्रचंड मिठाई आवडते असं म्हणून मी मिठाई जोपर्यंत मिठाईवाल्याच्या दुकानात आहे तोपर्यंत मला काही वाटत नाही. मला त्याची खाण्याची इच्छा पण होत नाही, किंवा मी घरात नाही त्यावेळेला खाण्याची इच्छा पण होत नाही, कारण नाहीये माहितीये. पण ती आली, घरामध्ये बॉक्स आला मिठाईचा, की खाण्याची इच्छा होते. ते सादृश्य दृश्य समोर आलं, आपल्या हातात आलं, प्रिय मोद आनंद वगैरे जे म्हणतात, त्याच्यात वेगवेगळ्या ज्या हे आहेत, पातळ्या आहेत त्याच्या, त्याप्रमाणे हे सुद्धा आपल्याला त्याची झाली आहे सादृश्य, मग ती भूक आपल्याला पूर्ण करावीशी वाटते. दोन्ही अर्थ आहेत त्याचे. पण ती भूक पूर्ण झाली की आपल्या दृष्टीला संतोष होतो. दृष्टी हे एक उदाहरण देते, शब्द स्पर्श रूप रस गंध सगळ्याच बाबतीमध्ये हे आहे. त्या दृष्टीने तो संतोष घ्यावा असं वाटायला लागतं. तो संतोष मला मिळतो, आनंद मिळतो. पण तो खरा आहे का? ते दृश्य जे आहे ते दृश्य माझ्या समोरून बाजूला झालं की ते सगळं नष्ट होऊन जातं. म्हणजे ते काही खरं नव्हे. परी ते देखणे देखणे नव्हे, कारण ते सगळं अशाश्वत आहे. मिठाईचा बॉक्स आणला, आनंद झाला, खाल्ली, त्याची चव तोंडात रेंगाळली, हे सगळा संतोष झाला, आनंद झाला, पण नंतर संपली. म्हणजे ती शाश्वत नाही. सगळ्यांनी घेऊन संपवून टाकली, मग तो शाश्वत नाही. दृश्य जे जे कोणतं आहे, दृश्य असू दे, शब्द असू दे, स्पर्श असू दे, गंध असू दे, सगळ्याच दृश्य आपण पाहायचंय. आता मी भगवंताच्या दृष्टिकोनातून सांगते, हे आपले नेहमीचे रुटीनचे आपले अनुभव आहेत, पण व्यावहारिक ज्याला म्हणतो. पण प्रत्यक्षात आत्ता आपण या स्थितीवरती आलोय की आता दृश्य आहे ते फक्त भगवंत आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. प्रत्येकामध्ये भगवंत पहा, त्याचे चांगले वाईट गुण पाहू नका, त्यातले चांगले गुण पहा, कारण चांगल्या गुणांच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान असतं. त्यामुळे ते चांगले गुण पाहणं, शब्द श्रवण करायचे तर चांगले शब्द ऐकणं, हेही महत्वाचं आहे. दृश्य पाहायचं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं. शब्दाचं श्रवण करायचं, पण श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करून अर्थ, आपल्याला श्रवण मनन चिंतन निधिध्यासन आचरण करावं, हे आतापर्यंत सांगत आले 8 दशक, ज्ञानदशकापर्यंत. की काय करायचं? तर आम्ही काय करतो, श्रवण करतो, मग त्याचं मनन करताना त्याचा अगदी किस पाडतो की हा शब्द बरोबर का, तो शब्द बरोबर का,
ते मनन नव्हे, ते शब्द पांडित्य आहे. शब्द पांडित्याची गरज नाहीये इथे. इथे भावाचा, देव भावाचा बुकेला तो महत्वाचा आहे. हे मनन करायचंय. म्हणजे ते जे परमेश्वराचं रूप आहे, त्यातलं जे जे चांगलं काही आपल्याला दिसतंय, म्हणून मानस पूजा करताना आपल्याला तो भगवंत पूर्ण पाहायचा असतो. तो पाहिलेला भगवंत दिवसभर कुठे कुठे दिसतोय, हे मनन आहे. हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. हा, श्रवण मनन म्हणजे श्रवण जे केलंय त्याचं चिंतन करायचंय, मनन करायचंय, मग त्याचे अर्थ समजून घ्या वगैरे, हे सगळं बरोबर आहे. ही सगळी पहिली पातळी आहे. आठव्या ज्ञानदशकापर्यंतची शास्त्राची ओळख करून घेणं त्याला म्हणतात. पण इथे आता अनुभवाचा प्रांत सुरू झालाय. इथे प्रॅक्टिकल सुरू झालाय. दासबोध हा प्रॅक्टिकल आहे. त्या दृष्टिकोनातून समजावून घेतला की आपल्या वृत्तीमध्ये बदल पडतो. म्हणून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की ते मनन, शब्द श्रवण केला, अर्थ त्याचा समजला, मानसपूजेमध्ये तो अर्थ मी भगवंताला लावला सुद्धा, त्याच्या रूपाचं वर्णन असं धरूया. ते दिवसभर मी ते केलं, सकाळी मानसपूजेमध्ये बघितलं. नाही मानसपूजा केली तरी हरकत नाही, म्हणजे सगळ्यांनाच जमते, करायला वेळ मिळतो असं नाही. पण जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हे संतांनी इतकं सोप्या पद्धतीने सांगितलंय, ते आचरणात आणता येईल की नाही? जे आहे, जे कोणी दिवसभरात येतं, जे कोणी व्यक्ती असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, त्याच्यामध्ये जे गुणसौंदर्याचं चित्र आहे, त्याचं जे बुद्धिमत्तेचं चित्र आहे, किंवा कोणी गुणांनी चांगले आहे, त्यातले चांगले गुण आहेत, कोणाचं सौंदर्य चांगलं आहे, कोणाचं रूप चांगलं आहे, कोणाचं बोलणं चांगलं आहे, प्रत्येकामध्ये चांगला गुण असतोच. तो चांगला गुण पाहायला शिकणं म्हणजे ते मनन करणं आहे. त्या शब्दाचं अर्थरूप होणं. तो शब्द, त्याचा अर्थरूप, त्या अर्थाशी एकरूप होणं, म्हणजे त्यातले चांगले गुण माझ्यात आहेत का, ते मला माझ्यात उतरवता येतील का, अशा पद्धतीने ते भगवंत रूप पाहणं त्या त्या व्यक्तीमध्ये. आणि त्या गुणांचा आत्म म्हणजे आपल्यामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करू. वाईट गुण सगळ्यांमध्ये असतात, आपण तेच जास्त बघतो, आतापर्यंत आपण बघितलं. पण आता आपण ती पातळी सोडून वरच्या पातळीवर आलोय. आता आपण बद्ध नाही, आता आपण मुमुक्षु नाही, आता आपण साधक व्हायच्या पातळीवर आलोय. साधकाने बघताना त्याची दृष्टी बदलायला पाहिजे. म्हणून त्याचं मनन करून अर्थ समजावून घ्यायचंय आणि त्या अर्थाशी एकरूप व्हायचंय. हे जे सगळी प्रक्रिया आहे, याला अर्थाशी एकरूप होणं असं म्हणतात. केवळ ही एक ओवी सांगितली की पुढचं आपल्याला भरभर घेता येईल, म्हणून हे डिटेलमध्ये सांगते. त्या अर्थाचं अर्थरूप होणं, त्या अर्थाशी एकरूप होणं, म्हणजे आपण त्या गुणांशी एकरूप व्हायला जाणं. शक्यतो जास्तीत जास्त ते आपल्या आचरणामध्ये दिवसभरात एकतरी ओवी अनुभवावी, असं जे म्हटलं जातं. ते 10 ओव्यांची अपेक्षाच नाही आपल्याकडनं, कारण ते शक्य पण नाही. कारण अजून आपल्यामध्ये बरेच हिंदोळे आहेत. ते सगळे हळूहळू आपल्याला घालवता येतात. हळूहळू आपल्याला सगळ्यातनं अलिप्त होता येतं. हळूहळू आपल्याला ही सहज स्थिती, हे सहजपणे करणं ही आपल्या दृष्टीने सहज स्थिती आहे. हे काही सांगून नाही, तुमच्यातले चांगले गुण मी घेतेय बरं का, ते काही काढून थोडीच घ्यायचे, त्यांचे कमी होणार नाहीये, आपले वाढणार आहे. ते काढून घ्यायचे नाही, त्यामुळे सांगायचे, पण त्या व्यक्तीचा त्या बाबतीतला तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि ते गुण आपल्यामध्ये घ्यायचे. हे त्या गुणाच्या अर्थाशी एकरूप होणं आहे. हे गुणाच्या अर्थाशी एकरूप व्हायला लागल्यानंतर शब्द निशब्द होतात. म्हणजे पहिल्यांदा शब्द श्रवण करायचे, त्याच्या शास्त्राचा अर्थ, त्याचं मनन चिंतन करायचं, त्याचा अर्थ समजावून घ्यायचा, तो अर्थ आपण अर्थरूप व्हायचं. जे जे भेटे भूत मध्ये तो अर्थ कुठे कुठे सापडतोय, कुठल्या फुलामधलं सौंदर्य आहे, ते सौंदर्य आपल्यामध्ये येईल का, तर आपल्याला बाह्य सौंदर्याची गरज नाही, अंतर सौंदर्य वाढणं हे महत्वाचं आहे. आपले गुण ते सौंदर्य वाढतात. म्हणून चांगल्या गुणांची पारखण करता आली पाहिजे. आणि मग ते कृतीत उतरवलं. कृतीत उतरवायला सुद्धा बोलण्याची गरज नाही, हळूहळू ते कृतीत उतरवायचे. त्याच्यासाठी बोलण्याची गरज नाही, म्हणजे तिथेही आपण हळूहळू निशब्द होत जातो.
आधी अर्थरूप होतं तेव्हा शब्द निशब्द होतात. पण शब्द निशब्द करून ते कृतीत उतरवल्यानंतर आपल्याला बोलण्याची गरज पडत नाही. आपल्या कृतीतून ते लक्षात येतं आणि हे सहजपणे लक्षात आलं पाहिजे. लोकांच्या लोकांच्या लक्षात येण्यासाठी मी मुद्दामून काहीतरी करतेय, तर ते चुकीचं आहे. ही सहज स्थिती आहे. आचरणातून ते कळतात. कृती सुरू झाली, ही कृती सुरू झाली आपल्यामधला वृत्तीमधला पालट ज्याला म्हणतात, ती कृती जेव्हा सुरू होते तेव्हा ममचा लय पावतो. आपोआपच मी तुकडा संपतो. तर तो म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजे तोच आहे. आणि हळूहळू तू आणि मी म्हणजे काही वेगळे आहोत का, अशा पद्धतीने जे आपलं आचरण सुरू होतं, जे संतांचं असतं त्यांच्या दृष्टीने सगळे सारखेच असतात. कारण एकच तत्व, एकच आत्मतत्व भरलेलं आहे. या पातळीपर्यंत ते गेलेले असतात. ती त्यांची ज्ञानाची पातळी असते. आमची अज्ञानाची पातळी अजून साधक अवस्थेत संपलेली नसते. त्यामुळे आम्ही काही वेळेला खाली काही वेळेला वर असं होऊ शकतं. पण तसं झालं तरी जास्तीत जास्त ऊर्ध्व गतीला जाण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या स्वभावामध्ये निश्चितपणे आपलंच आपल्याला सांगायचं हळूहळू कंटाळा यायला लागतो. हळूहळू दुसऱ्याचे गुण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न आपण करायला सुरुवात करतो. आणि अशा पद्धतीने आपलं वर्तन बदलायला लागतं. म्हणजे आपल्याला अर्थ समजतो. अर्थ समजल्यावर शब्द निशब्द होतात. ते शब्द आपल्यामध्ये येतात. ते आपल्या कृतीतून दिसायला लागतात. त्याच्याबद्दल मी असं करते, मी तसं करते बोलण्याची गरज भासत नाही. आपणही हळूहळू निशब्द होतो. आपण निशब्द झालो की अहम मम हे आपल्यातलं संपत जातं. आणि ते संपत झालं, हळूहळू गेलं की आपल्याला जो अनुभव येतो तो मौनाचा अनुभव येतो. हळूहळू आपलं बोलणं कमी होतं. बोलणं कमी होतं म्हणजे कृतीतून जास्त प्रगट व्हायला लागतं. आणि मौन अवस्था जी ज्याला म्हटली जाते, अहम ममचा लय पावल्यानंतर मौनाचा अनुभव यायला लागतो. आणि त्या मौनामध्ये त्या भगवंताला पाहण्याची सुरुवात होते. आणि अशी ज्याची सुरुवात होते आणि तो मौन अवस्थेमध्ये परिपूर्ण होतो. मौन अवस्थेमध्ये राहून तो बोलला तरी हरकत नाही, तो चालला तरी हरकत नाही, असं जे वर्णन केलं जातं, तो त्या परमेश्वराशी एक रूप झालेला असतो. त्याचा अनुसंधान मौनामध्ये त्याच्याशी राहिलेलं असतं. त्यामुळे तो चालला तरी त्याची प्रदक्षिणा होते, तो बोलला तरी धर्मार्थ बोलतो किंवा परमेश्वराबद्दल बोलतो किंवा चांगलं बोलतो. त्याच्या बोलण्या ऐकण्याचा सहवास आपल्याला आवडायला लागतो. अशा पद्धतीने जो असतो त्याला मौनी असं म्हटलं जातं. तो मौनात असतो म्हणजे तो बोलला तरी चालतो, तो चालला तरी चालतो, असं त्याचं वर्णन. बोलला म्हणून त्याचं मौन तुटत नाही, कारण तो बोलला तरी भगवंताविषयीच बोलतो आणि समोरच्याला भगवंत म्हणूनच बोलतो. त्या भगवंताशी तो प्रेमाने लढिवाळपणे बोलू शकतो, कारण त्याला समोरच्यामध्ये भगवंतच भेटत असतो. दृश्य पाहायचं, त्याच्याशी एकरूप व्हायचं, त्यामागचं तत्व दिसायला लागतं. आणि ते दिसतं तेव्हा तो द्रष्टाही राहतो. तो फक्त द्रष्टा साक्षी रूपाने सगळं बघायला सुरुवात करतो. म्हणून ते पाहणे पाहणे नव्हे, हे बाह्य दृश्य करताय म्हणून बाह्य दृश्य पाहायचं नाही असं नाही, ते पाहायचंच आहे. पण त्या दृश्याशी भगवंत मानून त्यातलं तत्व बघत आपोआप त्याच्याशी एकरूप व्हायचंय. आणि सर्वत्र भगवंत दिसू लागला की आपोआपच मी म्हंटल त्याप्रमाणे जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, या पद्धतीने आपली ती सुरुवात होते. म्हणून त्यांनी सुरुवात करताना परब्रह्म या समासाची सुरुवात करताना दृष्टीचा विषय दृश्य तोची झाली असा दृश्य, तेने दृष्टी पावे संतोष परिते देखणे नव्हे. आपण या सगळ्या बरोबरच्या गोष्टी पाहतो, पण ते देखणे नव्हे. देखणे काय आहे? त्यामागचं तत्व देखणे, हे देखणे आहे. पाहणे हा हा साधारण भाग आपल्याला अमृतानुभवामध्ये गेलेला आहे. ज्यांनी अमृतानुभव पाहिलाय ऐकलाय त्यांना हे नक्की लक्षात येईल. पुढे त्यांनी म्हटले की दृश्य वस्तूला पाहिल्यावर आनंद मिळतो, पण तो डोळ्यांनी पाहणे हे पाहणे नव्हे. त्यातला जो आनंद आहे त्या आनंदाशी एकरूप होऊन जाणं, अर्थरूप होणं, तो आपल्या मनात साठवणं, त्याच्यात त्या अर्थाला निशब्द करून टाकणं म्हणजे शब्दाला. म्हणून शब्द तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. शब्द माघारी फिरतात कारण ते निशब्द होऊन जातात.
असं आपल्याला कुठेतरी जे जे दृश्य पाहिलं की आनंद मिळतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर, तर त्याच्या मागचं ते स्वस्वरूप आहे ते पाहण्याची आपल्याला इच्छा व्हायला लागते. आपल्यामध्ये ती वृत्ती निर्माण व्हायला लागते. सुरुवातीला वृत्ती असते, ती निर्वृत्ती म्हणजे सिद्ध आहे. आपण आता साधकाचा विचार करतोय आणि मग आपण हे शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती एकमेकांशी जुळवून बघतोय आणि त्याचा निशब्द होऊन आपण अनुभव घ्यायला सुरुवात केलेली आहे. मग ते स्वरूप कसं असतं याचं थोडंसं वर्णन करताना, उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गीतेमध्ये हा श्लोक गेलेला आहे, त्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावका, हे सगळं आपण माहिती आहे. आता इथे पृथ्वीला उदकाने व्यापून धरलंय. आपण ब्रह्मनिरूपण समाज बघतोय, त्यामुळे इतकं साधं ते नाहीये त्याचा अर्थ. पृथ्वीला उदकाने व्यापवून टाकलेलं आहे. उदकाला अग्नीने किंवा तेजाने व्यापून टाकलेलं आहे. तेजाला वायूने, वायूला आकाशाने, आणि आकाश ज्यांनी सगळ्यांना कवेत घेतलंय त्याला ज्यांनी व्यापलंय तो परब्रह्म आहे. हे आपण शास्त्र वाचलेलं आहे, शास्त्रामध्ये केलं आणि आमचा शास्त्रांवरती विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला जरी प्रत्यक्ष बघायला गेलो नाही की सात समुद्र आहेत का, मग त्याच्या पलीकडे तेज आहे का, कारण आमची तेवढी कुवत आमच्या शरीराची नाही. पण शास्त्र प्रचितीवर विश्वास आणि निष्ठा ठेवून आम्ही त्याच्यापर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि संत आपल्याला सांगतात की तेच आमच्या पिंडामध्ये, पिंडी ते ब्रह्मांडी, आणि त्याबद्दल आपण याच्या आधी विचार केला होता. पण आता ज्ञानाच्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने हे आपण काय विचार करायचा आहे की ते उदकाला व्यापून आहे, वन्नीला व्यापून आहे, पृथ्वीला व्यापून आहे. पण ते सगळ्याला व्यापून असलं तरी ते पाण्यामध्ये भिजत नाही, ते जळत नाही, शिजत नाही वगैरे काही म्हणा, शिजत नाही, पण ते सगळ्यांमध्ये अलिप्तपणे. आकाश काही वेळेला अलिप्तपणे राहतं हे आपल्याला दिसतं, म्हणून आकाशाचा दृष्टांत ब्रह्माशी दिलेला आहे, जोडलेला आहे. पण ब्रह्म म्हणजे आकाश नव्हे, आकाश म्हणजे ब्रह्म नव्हे. कारण आकाशाला दुर्गुण दोष लावलेले आहे, आकाशाला शब्द हा गुण दिलेला आहे, आणि ते परब्रह्म निर्गुण निराकार आहे. पुन्हा निराकार हा शब्द आला. आकाशाला, आकाश अलिप्त आहे. आता या सगळ्यांना कवेत घेऊन सुद्धा आकाश अलिप्त आहे हे आपल्याला पटतं. तर आकाशाला ज्यांनी कवेत घेतलंय ते परब्रह्म सगळ्यापासून अलिप्त आहे. तो अलिप्तपणाचा गुण सुद्धा आपल्याला नंतर घ्यायचा आहे. मग तो संसारापासून सुरुवात करायची, कारण संसार ही प्रयोगशाळा म्हटलेलं आहे. ही प्रयोगशाळा आहे, तिथे चुकतं नाही. असं हळूहळू त्यातनं अलिप्त झालं की आपोआपच सगळे आनंद घेऊन सुद्धा अलिप्त. गुंतून गुंत्यात सार आहे, हे आपण वारंवार ऐकलेलं. सगळ्यातनं आपण मोकळं झालं पाहिजे, हा अलिप्तपणा आपल्याला नंतर त्याने पुन्हा सांगितलेला आहे. पण आता इथे सहज स्थितीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सहजपणे सगळ्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. एकनाथ महाराजांची सहज स्थिती ही याच्याशीच निगडीत आहे, पण ती सिद्धांच्या बाबतीमध्ये आहे. सिद्धांच्या बाबतीत आहे म्हणजे त्याची सुरुवात साधकापासूनच झालेली आहे. सगळेच एकदम काही सहज स्थितीला पोहोचू शकत नाहीत, हे समर्थांना माहिती आहे. म्हणून त्यांनी प्रापंचिकांना लिहिताना दासबोध या पद्धतीने लिहिलेला आहे की हळूहळू सगळ्यात राहून तुम्ही सगळ्यापासून अलिप्त मनानी कसे व्हाल. दृश्यांमध्ये राहून सुद्धा दृश्याचा आनंद घेऊन त्या दृश्यापासून निशब्दात्म पुढे जाऊन त्या दृश्यापासून वेगळे कसे राहा. कारण दृश्य कुठेही जाणार नाही, आपली कुटुंब कुठे जाणार नाहीत, आपले सणवार कुठे जाणार नाहीत, ते सगळे होतच राहणार. कारण हे सगळा मायेचा खेळ, माया खेळतच असते. म्हणून मायेचा हात धरूनच आपल्याला यातून बाहेर पडावं लागतं, असं आपण वारंवार ऐकलं ते याद. पण त्या मायेला तिच्या ताब्यात आपण नाही जायचं, आपल्या ताब्यात तिला ठेवायची, असं शास्त्रार्थाच्या दृष्टीने जायचंय. मी सुद्धा ब्रह्म आहे असं या स्टेजला जरी आपण गेलो, या परब्रह्माशी ते जसं अलिप्त राहतं तसं अलिप्तपण आलं, बाकीच्या गोष्टी आल्या, त्याचे गुण आपल्या अंगात बाणवल्याशिवाय आपण त्याच्याशी एकरूप कसे होणार.
त्याचे गुण आपल्यामध्ये बाणवल्याशिवाय आपण शब्दाचे निशब्द कसे होणार, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रॅक्टिकल त्यांनी इथं सांगितलेलं आहे की मी ब्रह्म आहे ही सुद्धा अहंता आहे. हे आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अहम ब्रह्मास्मी मध्ये अहम आहे तो पण कळला पाहिजे, हे शास्त्र आपल्याला कळलं. अजून आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही, आपल्याला त्याच्या खालच्या पातळीवर मी म्हणजे देह आहे यातून कुठेतरी आपल्याला बाहेर पडायचंय. ती सहज स्थिती आपल्याला प्राप्त झाली की पहिल्या 3 देहांचं निरसन होतं. ही सहज स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. हे सगळं करून सगळ्या आनंदामध्ये, नाहीतर आपण आलं गेलं कोणी गेलं की आपलं दुखण्याचं हे सांगतच असतो. कशाला सांगायचं? आपलं दुःख तो भोगणार नाही, आपलं आपल्याला भोगायचंय. हा, डॉक्टरांकडे काही हे आहे सांगणं आवश्यक आहे, आणि ते त्याच्यावर उपाय करणार आहेत. म्हणजे सारासार विवेकाला इथून सुरुवात होते. पण लोकांजवळ सतत बडबडत राहिलं की त्यांना आपला कंटाळा येऊन जातो. तर त्यांच्या आनंदामध्ये आनंद घेतला तर आपले क्षण पण आनंदात जातात की नाही, हे प्रॅक्टिकल नॉलेज. या प्रॅक्टिकल मधनच आपल्याला तो सहज समाधीपर्यंत जाता येतं, सहज स्थितीपर्यंत जाता येतं. ही सहज स्थिती अंगामध्ये बाळगून सातत्याने आपण त्याचा विचार करत राहिला, शास्त्राचा अभ्यास करत गेला, प्रत्येक घटना घडल्यानंतर त्या घटनेचा या दृष्टिकोनातून विचार करत गेलं, शांत बसायचं, आपला आपण विचार करायचा, सांगायला जायची गरज नाही. आणि त्या विचारांमधून मग हळूहळू आपल्याला लक्षात येतं की आपण सहज स्थितीमध्ये राहू शकतो, आपल्याच निजानंदामध्ये राहू शकतो. मग भले आपल्याला किती रोग असू दे, काही फरक पडत नाही. आता ह्याच्यामध्ये मी देह आहे या पातळीवरची आपल्याला युद्ध पातळीवरती काम करून सहज स्थितीला जायचे. आता म्हणे मीच स्वरूप, त्याची अहंतेचे स्वरूप निराकारी आपोआप वेगळी पडेल. हा सूक्ष्म अहंकारच आहे. आपल्याला ह्याच्याबद्दल आपण याच्या आधी बऱ्याच वेळा बोललेलो आहोत. म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हटलं की द्वैत आलं. जे ब्रह्मविद आहेत ते असं करतच नाही, ते म्हणत नाहीत शास्त्राप्रमाणे. ते अहम ब्रह्मास्मी म्हटलं तरी त्याचा अहम गळून पडलेला असतो. ला अहम ब्रह्मास्मी मध्ये मला आता सगळी शास्त्र कळलीत, हा अहंकार असतो. हा पुढच्या पातळीवरचा आहे, साधकाच्या तीव्र साधक म्हणून आपण सुरुवातीला बघताना म्हणजे मंद साधक, जो नुकताच मुमुक्षूतून साधक अवस्थेमध्ये गेला, असा जो आहे तो तो कधी मुमुक्षू कधी साधक, कधी मुमुक्षू कधी साधक, अशा स्थितीवरती असतो. त्यामुळे ते धरायचं नाही. तीव्र साधकाच्या वेळेला मात्र अहम ब्रह्मास्मी पर्यंत आपण जाऊन पोहोचतो. तिथे आपला अहम गळायला लागतो. पण आता आपल्याला अहम देहोस्मी, म्हणजे देहबुद्धीचा अहम जो आहे ना, तो इतका भरलेला आहे. तो आधी सहज स्थितीमध्ये सहजपणे आपल्याला दूर करायचा आहे. मी करायचं सोडून द्यायचंय. आपण काही घटना घडली नाही, माझं असं आहे इथपासून करायला सुरुवात करू. आता वयाच्या 70-75व्या वर्षी सुद्धा काय मंगळागौरीच्या वेळेला आम्ही खेळ खेळत होतो. आता कुठे मुलींना येते? कशाला? सोडून द्या ना, तुम्ही खेळलात ना, आम्ही खेळत होतो, अशा पद्धतीचे होते. तुम्हालाही प्रयत्न करायला हरकत नाही, सहज शक्य आहे, कारण तुम्ही जिम मध्ये जाता तर तुम्हाला ते शक्य आहे. मग हे आपल्याला त्यांना पॉझिटिव्हली सांगता येतं. पण मी कशी खेळत होते हे सांगण्याची गरजच नाही, कारण आता एक उडी पण मारता येत नाही. मग काय उपयोग आहे? म्हणजे ते कृतीतून गेलाय पण वृत्तीतून गेलं नाही. त्याच्या मुलींना नाही जमत असं सहज शेरा मारून टाकून त्यांना निगेटिव्ह मध्ये कशाला टाकायचं. त्याच्यापेक्षा त्यांनाही ते जमेल, कारण उलट त्यांना तुमच्यापेक्षा जास्त चांगलं जमेल आणि ते जमतं. जे खेळतात त्यांना जमतं, हा अनुभव आहे. मग त्यांनी छान खेळलंय त्याचे, आम्ही खेळत होतो पण आता नाही जमत, पण तुम्ही मात्र हे पुढे चालू ठेवलं हे खूप छान झालं. हा त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचं आपण आकर्षण करून घेतलं. हे आकर्षण करून आपण मनाच्या लेवलवरती आपण जर ते आपल्यामध्ये बाळवलं, पण खेळतोय अशी कल्पना केली तर आपल्याला पण उत्साह येऊ शकतो. त्याच्यासाठी आधी शांत बसावं लागतं, ते विचार मनात घोळवावे लागतात. पण शांत बसणंच आपल्याला जमत नाही. प्रत्येक वेळेला कोण काय करतंय, कुठे गेलं, काय झालं, कशासाठी गेलं, याच्यात चौकशा. म्हणून प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे म्हणतात. इथनं आधी बाजूला व्हा,
तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं होऊ न संसार बघा. हे भारूड आहे. पण तुम्हा सांगते वेगळं निघा म्हणजे साक्षी रूपाने पाहायला सुरुवात करा. प्रत्येक ठिकाणी आपलं तोंड खुपसायला पाहिजे असं नाही. ह्यातनं बाहेर पडून साक्षी रूपाने पाहून जरूर त्या वेळेला पाठीशी उभं राहणं आणि जरूर त्या वेळेला मागितलं तर आपली मदत करणं, हे गुंतून निघून त्यात साऱ्या पाया माझा मोका. हे प्रॅक्टिकल एकदा आपल्याला जमलं की आपोआपच आपल्याला लक्षात येतं आणि आपण त्या दिशेने आपली साधना सहज स्थितीमध्ये होतो. आपलं परमेश्वराशी अनुसंधान साधायला लागतं आणि आपण सातत्याने त्याच्या अनुसंधानात राहतो. प्रत्येक गोष्ट मनाने करताना, बाह्य दृष्टिकोनातनं नाही, मनाने करताना ती परमेश्वरासाठीच करतो. मग ते मुलांना वाढायचं असलं तरी लहान लहान गोपाळ कृष्ण जेवायला बसलेत त्यांना प्रेमाने वाढलं जातं. मोठे बसले असतील तर त्यांना आवड निवड विचारून त्याप्रमाणे वाढलं जातं. पण त्यांच्यातला भगवंत आपल्याला दिसायला लागतो आणि आपोआपच अशा पद्धतीची धारणा ज्याची होते त्याची वृत्ती बदललेली असते. तो जिथे जातो तिथे सगळीकडे आनंदच मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या शास्त्रार्थाच्या गोष्टी अनुभवामध्ये सहज स्थितीमध्ये आपल्याला आणता येतात. पण त्याच्यासाठी आधी शास्त्रार्थ पण आपल्याला बघावा लागतो. कारण काही दृष्टीचा विषय दृष्ट झालं नंतर आपण ते कसं बघायचं झालं. अहंकार सोडणं हा महत्वाचा मुद्दा. देहबुद्धीचा आता आपण निराश करायला सुरुवात केली. आतापर्यंत आपण फक्त वाचलं की देहबुद्धीचा निराश करावा, देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवास करावा, ही वाक्य आपली अगदी पाठ झाली. ही शास्त्राची वाक्य आहेत. पण ती आचरणात जर आणली नाही तर त्या शास्त्र प्रचिती कधीही येणार नाही, त्याचे उपयोग होणार नाही. म्हणून आचरणार्थ शास्त्र प्रचिती कशी असते ती सहज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ते करताना ब्रह्माचं आपण वर्णन करतोच आहे. ते ब्रह्माचं वर्णन त्यांनी इथे केलेलंच आहे. ऐसे संचले सर्वदा परी आकळे न कदा अभेद माझी भेदा वाढवी ते अहंता, असं म्हटलेलं आहे. अहंतेचं स्वरूप अहम ब्रह्म, एक मिनिट. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी मध्ये अहंता आहे. ती नंतर सोडायची पण आधी आपल्याला देहबुद्धीची अहंता जी आहे ती आपल्याला बाजूला करायची. ती सहजपणे झाली पाहिजे, हे महत्वाचं आहे. मीच ब्रह्म आहे मध्ये द्वैत आहे. तर याज्ञवल्क्यांनी सांगितलं होतं मला ते ब्रह्मविद वगैरे काही माहिती नाही, मला गायी पाहिजेत, मी घेऊन चाललोय. ते ब्रह्मविदच होते. ते म्हणले मी ब्रह्मविदांना नमस्कार करतो. आता सर्वम खलु इदम ब्रह्म म्हटलं तरी मी आणि ब्रह्म हे द्वैत येतच. हे सांगण्यापुरते. लक्षार्थाने दोन्ही एकच आहे. वाच्यार्थ आणि लक्षार्थ असे म्हटले जातात. आधी घेईजे वाच्यार्थ, आधी घेईजे वाच्यांश. शास्त्र जे आहे ते आपण वाचलेलं आहे, त्याचा अर्थ बघितलेला आहे. तो वाच्यांश म्हणजे ज्याच्या शब्दाप्रमाणे अर्थ आपण बघतो त्याला वाच्यांश असं म्हणतात. मग ओळखे जे लक्षांश. मग त्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश काय आहे? तो लक्षांश म्हणजे त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घ्यायचंय आणि त्या अर्थाशी एकरूप होऊन शब्दांना निशब्द करायचंय. आणि मग वाच्यांश लक्षांशाशी पाहता वाच्यांश कैसा. अगदी साधी गोष्ट आहे. आपण एखाद्या गाडीत बसलो की म्हणतो की नाही पुणं आलं बरं का. पुणं आलेलं असतं का हो? आपण पुण्यापर्यंत गेलेलो असतो. पण म्हणताना आपण म्हणतो ना चला चला उतरायची वेळ झाली, पुणे आलं बरं का. पुन्हा येत नाही, हा वाच्यार्थ झाला की पुन्हा आलं. म्हणजे आपण तिथे पोहोचलो. पण लक्षांश काय आहे की आपण पुण्याला पोचलो, हे लक्षांश आहे. तो लक्षांश महत्वाचा आहे. कोण काय शब्दांनी कसं बोललं. मग ज्ञानेश्वर काय म्हणले, अद्वैत म्हणले, अद्वय म्हणले, का शंकराचार्य काय म्हणले, का समर्थ काय म्हणले. यापेक्षा काय म्हणले याच्यापेक्षा कसं म्हणलेत आणि ते त्याचा लक्षांश काय आहे, तर लक्षांश सगळ्यांचा एकच असतो. वाच्यार्थ हा बोलण्याकरता आहे, लक्षांश हा अर्थ अभिप्रेत करण्याकरता आहे. आणि अन्वय व्यतिरेकाच्या बाबतीत सुद्धा शब्दभेद आहे. लक्षांश वाच्यांशाच्या बाबतीतही शब्दभेद आहे. पण हा भेद ज्या वेळेला आपण अर्थ घेतो त्यावेळेला तो भेद नष्ट होतो.
तो भेद म्हणजे शब्दच निशब्द होऊन जातो, कारण तो अर्थ आपण आचरणात आणायला सुरुवात करतो, त्याच्याशी एकरूप व्हायला सुरुवात करतो. अन्वयाचं तसंच आहे. ब्रह्म असे आहे ब्रह्म. मग अन्वये आणि व्यतिरेक हा शब्दभेद कोणी एक निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे. 21व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. अन्वयाचा अन्वयामध्ये ब्रह्म असे, ब्रह्म तसे, ब्रह्म तसे असं सांगितलंय. आणि व्यतिरेकामध्ये असं नाही, तसं नाही, तसं नाही, ज्याचं वर्णन करता आलं नाही ते अवर्णनीय आहे हे आपल्याला माहितीये, पण ते असं नाही, तसं नाही, तसं. पण असं आहे, असं आहे आणि असं नाही, असं नाही, दोन्हीतनं त्या परब्रह्माचंच वर्णन आहे ना. म्हणजे भेद तिथे पण नाहीये. अशा पद्धतीने त्या परब्रह्माचाच आपण आनंद घ्यायचा आहे आणि निशब्द राहून त्याचा अनुभव घ्यावा लागतो. त्यावेळेला मग ते शब्द ब्रह्म आहे का विमल ब्रह्म आहे का कुठलं आहे याचा काहीही संबंध येत नाही. म्हणजे शब्द हे फक्त अर्थ कळण्यापुरतं, अर्थ कळला की शब्द बाजूला पडतात. शब्द म्हणजे टरफलं, या पद्धतीने ते बाजूला पडतात. ते बाजूला पडल्यानंतर अर्थ ग्रहण करायचा आहे. त्या अर्थाशी एकरूप होणं हे महत्वाचं आहे. त्या अर्थाशी एकरूप होणं ही सहज स्थिती आहे आणि तो अर्थ आचरणात आणणं हे त्याहून पुढची सहज स्थितीची भावना आहे. आता इथे त्यांनी म्हटलंय 26व्या ओळीत, परापश्यंती मध्यमा खरी जेथे ओसरती चारी तेथे शब्द कळा कुसरी कोण काज. हे सगळं शब्द भांडार आहे. पण परा म्हणजे काय, पश्यंती म्हणजे काय, मध्यमा म्हणजे काय, वैखरी म्हणजे काय, आणि त्या त्या वेळेला मी हे सगळं म्हटलं होतं हे आचरणात आलं पाहिजे. पण आचरणात कसं आलं पाहिजे हे आता सुरू आहे. 9 ते 15 दशक प्रॉपर आचरण आहे. आता हे परापश्यंती मध्यमा वैखरी हे सगळं त्यांनी सांगितलं. हे शब्द भांडार आहे. अज्ञानी लोकांना त्याचं स्वरूप कळावं, आमच्यासारख्या अज्ञानी लोकांना, म्हणून ते वर्णन केलेलं आहे. हे शब्दांचे वेगवेगळे चातुर्य आहेत. म्हणजे शब्दांचं लाघव म्हणतात, शब्दांचं चातुर्य म्हणतात. ते शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरून त्याची मांडणी आकर्षित केली जाते आणि मग ते वैखरीमधनं बाहेर पडतात. ते सगळं काम करायचं परापश्चिंती मध्यमा वैखरीचं काम आहे. हे सगळं हे जे आत्मस्वरूप जिथे हा उलटा प्रवास सुरू होतो असं आपण जेव्हा म्हणतो, वैखरी वाणी खाली यायला सुरुवात होते आणि ते आत्मस्वरूपापर्यंत परेहून परतेपर्यंत जाते, हे आपण दरवेळेला बोललेलं. हे परेहून परते केव्हा जाते? जेव्हा ती सहज स्थिती प्राप्त होते त्यावेळेला. आणि ती सहज स्थिती एका दिवसात प्राप्त होत नाही. हळूहळू आपण ठामपणे या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या. सारासार विवेक, सारासार विचार, विवेक, आत्मानात्म विवेक, या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे थांबा मी विचार करते आणि मग पुढचं ठरवते असं नाही. आपल्याला अनुभव येतच राहतात आणि ते सातत्याने जातच राहतात. ध्यान करताना सुद्धा आपलं चित्त वेगळीकडे धावतच जातं आणि अनेक प्रसंग डोळ्यापर्यंत जातात, ते त्यांना दुर्लक्षित करायचं असतं. पण ज्या वेळेला आपलं ध्यान लागतं तेव्हा आपोआपच ते कमी होतात. ही सहज स्थिती ध्यानाच्या बाबतीतही प्राप्त होते. मग तसंच परापश्यंती मध्यमा वैखरीच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल की हळूहळू ही वाणी खोल खोल मुरत जाते आणि आपल्या आचरणामध्ये ती उतरत जाते. त्यावेळेला बोलण्याचं काम कमी होतं, पाहण्याचं काम जास्त होतं आणि पाहिल्यानंतर आणखीन काही चांगले गुण आपल्याला घेता येतील का याकडे आपलं लक्ष असतं. आपण माणसाच्या दुर्गुणांकडे आपोआप दुर्लक्ष करायला लागतो. म्हणून परमार्थामध्ये प्रपंचाबरोबर परमार्थ करणं हे जास्त अवघड आहे, कारण तिथे अनेक प्रकारची आकर्षण आहेत आणि ती आकर्षणं सोडून त्या आकर्षणांना दाद द्यायची नाही का? द्यायची ना. आनंदाने त्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं, सगळं करायचं, पण तरी त्यातनं अलिप्त व्हायचं. आपली वेळ झाली, आपलं ठरलेल्या गोष्टी करायच्या असतील की आपण तिथनं उठता आलं पाहिजे त्या ठिकाणून. हे आपल्याला जमलं पाहिजे आणि ते उठताना तिरसटासारखं मला आता हे करायचं मी जाते असं म्हणायची आपल्यावरती वेळ येत नाही. जर सहज स्थिती आपल्यामध्ये असेल तर आपण त्या लोकांना हाय हॅलो करून किंवा त्या परिस्थितीला हाय हॅलो करून व्यवस्थित हँडल करून आपण बाहेर पडू शकतो. अगदी आरामात बाहेर पडू शकतो. ही सहज स्थिती आहे. ही हळूहळू आपल्याला प्राप्त होते. म्हणून
त्यांनी असं म्हटलेलं आहे, हे न बोलताची विवर्जे. आता ह्याच्यामध्ये भेदाभेद पण म्हणताना वाणीमधले पण हे चार भेद म्हणतो, परापश्यंती मध्यमा वैखरी. मग स्वरूपाच्या बाबतीत पण ते असं आहे तसं आहे तसं आहे म्हणतो, त्यावेळेला अनेक प्रकारची विशेषणं लावतो. हे सगळे भेद आहेत, पण मुळामध्ये ते भेद आहेत का? तर तो भेदरहितच आहे. आपण सुद्धा भेदरहितच आहोत, पण तेवढी आपली देहबुद्धीची पातळी समजण्याची नाही. आत्मतत्व भेदरहित आहे हे आम्हाला समजू शकतं, कारण शास्त्रांनी सांगितलंय. आम्हाला त्याची अनुभूती नाही, आम्हाला त्याची प्रचिती नाही, त्यामुळे आम्हाला ते समजत नाही. पण माणसांच्या बाबतीत भेदरहितपणा आपल्याला निर्माण करावा लागतो. आणि तिथपर्यंतचा मार्ग आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. मौनातून हळूहळू हे खाली खाली उतरत ज्या वेळेला वाणी मौनापर्यंत जाते, परावाणीपर्यंत जाते, आपलं बोलणं हळूहळू कमी व्हायला लागतं. पण सगळ्यांचं बोलणं ऐकायला सुरुवात करतो. ऐकण्यामध्ये फारसं काही नुकसान नाही. त्यातलं काय घ्यायचं काय नाही हे आत्माविचार सारासार विचाराने आपण घ्यायचं. जे आपल्याला आवश्यक नाही ते बाहेर टाकून द्यायचं. ही आपली सहज प्रवृत्ती तयार होते. त्यांनी काय जे नको असलेलं आपल्याला बोललेलं असेल ते आपण सहजपणे दूर करू शकतो. की नको त्याचा आपल्याला विचार करण्याचं काही कारण नाही, कारण त्यातला आपल्याशी काही संबंध नाही. पण जे आपल्याला चांगलं आहे ते त्यातनं आपण घेऊ शकतो. अशा दोन्ही गोष्टी आहेत आणि माणसामध्ये कुठेतरी चांगलेपणा असतोच, कारण तेच त्याचं परमेश्वराचं रूप आहे. फुलामधलं सौंदर्य ही विभूती आहे. हे जे आपण आतापर्यंत विभूती योगामध्ये पाहतो, प्रत्येक गोष्टीत चांगली गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे त्याची विभूती आहे आणि तिथे त्याचा परमेश्वर असतो, दुर्गुणांमध्ये नसतो. म्हणून दुर्गुण अवघेची टाकावे, सद्गुण तेवढ्याची घ्यावे, असे आपल्याला ही कृती याच्या आधी वारंवार करायला सांगितले. आपण करतोच असं नाही, पण इथे आल्यानंतर, साधक अवस्थेला आल्यानंतर ती सहज स्थिती आपली निर्माण होते. म्हणून हे न बोलताची विवरिजे, विवरून विवरून राहिजे, मग अबोलण्याची साजे महापुरुषी. हळूहळू साधक अवस्थेला आपण आलेलो असतो, आपल्याला आत्मस्वरूपाचा अनुभव यायला लागतो. म्हणजे काही वेळेला आपण ठरवतो की अगदी हे करायचंच बरं का, पण होत नाही. आणि काही वेळेला कसं होणार काय होणार ही चिंता करत बसतो, त्यावेळेला सहज घडून जातो. ह्या गोष्टी कशा होतात? तर हा कुठेतरी आपल्याला आत्मस्वरूपाचा अनुभव येतो, की मी ठरवलं होतं पण ते झालं नाही, कारण तेच माझ्या हिताचं होतं म्हणून ते झालं नाही. आज हे झालं ती त्याची कृपा होती. हे अशा पद्धतीने आपल्याला राहायची सवय होती. आणि मग आपल्याला लक्षात येतं, समर्थ म्हणतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. मग आपण एवढा विचार करत होतो 2 दिवस त्याच्यासाठी, होईल का नाही होईल का नाही, जमेल का नाही, करेल का नाही, हे असं झालं तर काय होईल, तसं उगीच चिंता करत बसलो. देवावर सोडून द्या, प्रयत्न नक्की करायचे, 100% प्रयत्न आपण करायचे, पण होईल का नाही हे देवावर सोडून द्यायचं. यासाठी मी प्रयत्न करणार आहे, मी त्या पद्धतीने तयारी करणार आहे, पण ती केल्यानंतर काय करायचं हे भगवंताच्या हातात आहे. आणि तो जे करेल ते योग्यतेसाठी माझ्या योग्य माझ्या चांगल्यासाठीच करेल. मग काही वेळेला तो माझ्या मनासारखं करणार नाही, पण ते माझ्या चांगल्यासाठीच असेल. ही निष्ठा हळूहळू आपोआप होते आणि त्याचं आपल्याला दुःख होत नाही. मग आपण म्हणायला लागतो परमेश्वराची इच्छा, झालं तर चांगलं काय, नाही झालं तर नाही. मी परमेश्वर नाही झालं तरी त्याच्यामध्ये काहीतरी चांगलंच घडायचं असेल, असं पद्धतीने विचार करण्याची साधकावस्थेमध्ये आपल्याला तयारी सुरुवात होते. ही आपली सहज स्थिती होऊन जाते. अहो एवढं झालं आणि तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं, नाही का? कारण इथे खोटा मी कोण आहे? कारण ज्या वेळेला मी खऱ्या मीशी निगडीत राहून सगळ्या गोष्टी करते, तेव्हा या गोष्टी आहेत, साधकाच्या हाती सांगितलेल्या. पण खोटा मी, मग मी नाही केलं तर मग लोक काय म्हणतील, झालं इथे देहबुद्धी आली. हे आपण ह्याच्या आधी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. आणि ते करतो ते आपण मी माझ्यासाठी करते, म्हणजे खोट्या मीसाठी करते. इथे आता मला खोटा मी कळलंय, मला माझ्या प्रसिद्धीची आवश्यकता नाहीये, मला माझी त्याची गरज वाटत नाही. अरे मी एवढं केलं आणि माझं नाव नाही घेतलं त्यांनी, हे पूर्वी वाटत होतं देहबुद्धीच्या वेळेस. आता असं वाटतं काय गरज आहे, मी तरी करणारी आहे का? मी करणारी नाहीच आहे, त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलं, मी करून या कर. हे आतापर्यंत आपण वाचलं ऐकलं, पण ते आचरणात आणणं जमत नाही. हळूहळू साधक स्थितीमध्ये
सहज स्थिती जेव्हा निर्माण होते, म्हणून सहज स्थिती पहिल्यांदा सांगितली. कारण परमार्थामध्ये जाण्याच्या या साधक स्थितीला सहज स्थितीची आवश्यकता आहे. म्हणून मी लटका माझे बोलणे लटके, मी लटका माझे चालणे लटके, मी माझे अवघेची लटके काल्पनिक, हे खोट्या मी बद्दल बोललेलं आहे. इथे याची प्रचिती यायला सुरुवात होते की मी सांगितलं, मी नाही सांगितलं तरी काही फरक पडत नाही, ते आपोआप घडणार आहे. याची प्रचिती शास्त्राची यायला लागते की खोटा मी म्हणजे काय. हळूहळू खोटा मीची प्रचिती यायला लागल्यानंतर अहम ममाचं लय पावतो. ह्या अहम ममाचा लय पावल्यानंतर खोटा मी कळायला लागतो आणि त्या खोट्या मीला हळूहळू दूर सारलं जातं आणि खऱ्या मीसाठी आपण एकरूप व्हायला लागतो त्या खऱ्या मी बरोबर. जसं परापश्यंती मध्यमा वैखरी हा भेद राहत नाही, अन्वय व्यतिरेक हा भेद राहत नाही, शब्द सगळे गळून पडायला लागतात, मौनी स्थिती येते. त्या मौनी स्थितीमध्ये बोलत असताना आपण भगवंताविषयी बोलतो, त्या परमेश्वराविषयी बोलतो, म्हणजे प्रत्येक वेळेला परमेश्वराविषयीच बोलतो असं नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो, एखाद्या झाडाबद्दल बोलतो, एखाद्या दृश्याबद्दल बोलतो, पण ते बोलताना आपल्यामधनं त्याच्यातल्या चांगले गुणच लक्षात येतात. आपल्याला त्यातनं चांगले गुणच लक्षात येतात. असं म्हणतात ना की पांढरा शुभ्र फळा आहे आणि त्याच्यावर एकच काळा बिंदू होता. काय दिसतंय? फळ्यावर काळा बिंदू. सोडून दे ना तो. एवढा सगळा फळा पांढरा स्वच्छ दिसतोय, तो शुद्ध आणि स्वच्छ मला फळा दिसतोय. या पद्धतीने आपल्याला या प्रत्येक गोष्टीतलं निर्गुण तत्व म्हणजे शुद्ध आणि चांगलं गोष्टी बघायला मिळतात आणि तेच भगवंताचं अधिष्ठान असतं. अशा पद्धतीने आपली आणि आपण बोलतो ते त्याच्याबद्दलच बोलतो. चित्ताच्या उर्मी हळूहळू शांत व्हायला लागतात आणि सगळ्यामध्ये चांगलं दिसायला लागतं. वाईट झालं तरी त्याच्यात चांगलं दिसायला लागतं, तरी बरं असं नाही. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शब्दामध्ये निर्माण होते, ही सहज स्थितीमुळे निर्माण होते. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यातच निर्माण होते असं नाही, तो आनंद आपल्यातच निर्माण होतो असं नाही, तो आपोआपच बाहेर पडायला लागतो आणि आपल्या बरोबर असणाऱ्या सगळ्यांना तो आनंद वाटला जातो. म्हणजे मग ह्याच्यामध्ये निसर्गातल्या सगळ्या गोष्टींमध्ये राहून सुद्धा निसर्गापासून अलिप्त, दृश्यापासून अलिप्त राहून ते ते विभूती योगाप्रमाणे आपण बघायला सुरुवात करतो. आता या ह्याच्यामध्ये आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असो न निश्शेष नसावे, विवेक बळे. मौनात शांतपणे असावं. हळूहळू आपली वृत्ती शांत व्हायला लागते, ऐकायची सवय लागते. काही करून आपण काही केलंय असं आपल्याला वाटतच नाही, कारण करणारा हा परमेश्वर आहे आणि तो माझ्याकडनं करून घेतोय. मी फक्त इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करते. अशा पद्धतीने एकरूप राहण्याची संधी आपल्याला सहज स्थितीमध्ये मिळते. मी त्याच्याशी कायम एकरूप असते असं साधकाच्या अवस्थेमध्ये होतं. म्हणून संत संत सिद्धावस्थेमध्ये पोचलेले असतात, ते कायम त्यांच्या अनुसंधानात असतात. साधकाला सहज स्थितीने प्रॅक्टिस करून हळूहळू त्या दिशेला आपलं मन वळवावं लागतं. साधक अवस्थेमध्ये नाही, तीव्र साधक अवस्थेमध्ये सुद्धा मनाची आवश्यकता असते. शब्द मन या सगळ्यांची गरज आहे. पुढे गेल्यानंतर सिद्धाची तीव्र अवस्था असते, त्यावेळेला हळूहळू मनाचं उन्मन करायची वेळ येते किंवा शब्द दूर सारायची वेळ येते आणि मौन्य गर्भ अवस्था प्राप्त होते, ती त्यावेळेला होते. अजून आपण साधक अवस्थेमध्ये आहोत. देहबुद्धीचा नाश आपल्या पातळीवर कसा करायचा, मुमुक्षुतून मंद साधकत्व कसं करायचं, हे आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असं त्यांनी इथे आता म्हटलेलं आहे. ही सगळी सहज स्थिती. मौन्य, तो बोलला तरी ह्याचबद्दल बोलत असल्यामुळे त्याचा मौन भंग कधीच होत नाही, तो कायम शांत असतो. मी करुणा अकर्ता हा त्याचा भाव असतो. दिसायला जरी परमात्मा तत्व वेगळं असलं, शरीर धारणेप्रमाणे तो सगळ्या गोष्टी करत असला, तरी त्याचं आत्मतत्व आणि परब्रह्माचं तत्व एकमेकांशी जोडलेलं असतं. परब्रह्मातले जे अनेक निर्गुण निराकाराशी जोडलेले जे जे गुण आहेत, ते सगळे गुण त्याच्यामध्ये आलेले यायला सुरुवात झालेली असते. त्याला परब्रह्माची हळूहळू प्रचिती यायला लागते, ती शास्त्राधारित प्रचिती यायला लागते.
मंद साधकत्व हे आपण पाहिलं. आपण इथेच थांबू. ही सहज स्थिती तुम्हाला आणि मला प्राप्त हो अशी प्रार्थना करू. मी इथेच थांबतो.